श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे, म्हणून दुर्लक्ष करू नका. अतिशय महत्वाची माहिती आहे. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला अचानक होणाऱ्या अपघातापासून, संकटातून वाचायचे असेल तर तुमच्यासाठी खूपच खास आणि महत्वाचा व्हिडिओ आहे. स्वामी म्हणतात, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर तुमचंही या वाक्याकडे लक्ष असायला हवं. स्वामी म्हणतात, माझं तुमच्या सोबत असणं कसं ओळखाल, तर लक्ष देऊ नये का. तुमच्या महत्वाच्या कामाच्या वेळेस तुम्हाला काही अडचण आली तर दुःखी होऊ नका, कारण समोर तुम्हाला धोका होता. म्हणूनच मी तुमचे काम पुढे ढकललेले असते. तात्पुरतं तुम्ही नाराज होता, पण मोठ्या संकटातून तुमचा जीव वाचलेला असतो. हे तुम्ही लक्षात असू द्या. तुम्ही म्हणता, माझं हे काम नाही झालं, ते काम नाही झालं. तर कोणतंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही. म्हणून एखादं काम नाही झालं किंवा अपयश आलं तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा आणि जे होणार आहे ते स्वामींच्या मर्जीने होणार आहे असं गृहीत धरा. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कधीच कोणत्या गोष्टीसाठी नाराज होऊ नका, एवढे मात्र लक्षात ठेवा. जरी विचार आपले असले तरी संपूर्ण नियोजन स्वामीच करतात. आपलं रक्षण, आपला सांभाळ हे स्वामींच्या हातात असतं. इथे प्रत्येक माणूस हुशार असतो, प्रत्येकाकडे काहीतरी चांगली स्किल असते. पण सर्वजण एकदाच जिंकत नाहीत, कारण यश मिळणं अपयश मिळणं हे स्वामींच्या हातात असतं. आपण जर तळमळीने स्वामींना विनंती केली तर स्वामी नक्कीच ऐकतात, आपला सांभाळ करतात आणि आपल्या सोबत राहतात. आणि आपल्याला चांगले वाईट मार्ग दाखवत असतात. म्हणून कधीच दुःखी होऊ नका, एवढे लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. मानसिक शांती आणि संकटातून मुक्तीसाठी हा सर्वात सोपा उपाय आहे. गुरुवारी केंद्रात जाणे. गुरुवारी गुरुपुष्यामृत स्वामी समर्थ केंद्रात जाऊन दर्शन घ्यावे आणि शक्य असल्यास तिथे सेवा करावी. अन्नदान आणि सेवा. पशुपक्ष्यांना, गायीला गोसेवा किंवा गरजू लोकांना अन्नदान करणे स्वामी समर्थांचे सेवा कार्य मानले जाते. मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे दररोजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.